नमस्कार रसिक मित्रांनो, सदरील बातमी ही नांदेड जिल्हा माहिती कार्यालय यांच्या फेसबुक पेजवरून संकलित करण्यात आलेली आहे। आजची बातमी आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या योग्य अंमलबजावणीसाठी प्रभावी संपर्क व समन्वयावर भर द्यावा। जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्ह्यात आपत्ती निर्माण होणार नाही यांची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी। मागील वर्षी आपत्ती निर्माण झाली त्या ठिकाणावरचे प्रश्न तात्काळ सोडवा। जिल्ह्यातील धोकादायक होर्डिंगमुळे आपत्ती निर्माण होणार नाही याची काळजी घ्या। नांदेड दिनांक 16 मे 2024। दरवर्षीच्या मान्सूनपेक्षा यावर्षीचा मान्सून जास्त प्रमाणात दर्शविला असला तरी जिल्ह्यात संभाव्य काळात आपत्ती निर्माण होणार नाही यांची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी। त्यासाठी सर्व आपत्ती व्यवस्थापनासंबंधीची कामे 31 मे 2024 पूर्वी करण्यावर भर द्यावा। प्रभावी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी प्रभावी संपर्क व योग्य समन्वय ठेवून कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजित सन्मानपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते। या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराठे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुरे पाटील, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह विद्युत, अग्निशमन, जलसंपदा आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। नांदेड जिल्ह्यात मागच्या वर्षी ज्या भागात आपत्ती निर्माण झाली होती त्या ठिकाणचे प्रश्न यंत्रणांनी सर्वेक्षण करून प्राधान्य सोडविण्यावर भर द्यावा। तसेच आरोग्य विभागाने पावसाळ्यात अचानक उद्भवणाऱ्या रोगराई व संसर्गजन्य आजार याबाबत दक्ष राहून औषधी साठा व पुरेशा प्रमाणात ब्लिचिंग पावडर उपलब्ध करून ठेवावे। नांदेड शहरातील नाले सफाई, गटार दुरुस्ती, नाल्यातील गाळ काढण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मन्याड या नद्या व या नद्याच्या उपनद्या यांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील पूरप्रवण गावांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे। जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये 337 गावे ही पूरप्रवण क्षेत्रात मोडतात। या गावातील शासकीय यंत्रणांनी विशेषतः गाव पातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना परस्परात समन्वय ठेवून कोणत्याही परिस्थितीत आपत्ती निवारण्यासाठी अडचण निर्माण होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी। जिल्ह्यातील लहान लहान नाले, तलाव, कॅनल यामध्ये गाळ, कचरा, झाडे, झुडपे वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन आपत्तीची परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले। जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील धोकादायक व बेकायदेशीर होर्डिंग काढण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना त्यांनी मनपा, नगर परिषद, नगरपालिका यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या। पावसाळ्यात होर्डिंगमुळे कोणतीही आपत्ती ओढवणार नाही किंवा हानी होणार नाही यांची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। गोदावरी नदीवर पूर नियंत्रणासाठी असलेली महत्त्वाची ठिकाणे व त्या ठिकाणावरून अतिवृष्टी झाल्यास पूर वहनाचा कालावधी हा संबंधित अधिकाऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे। यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून त्यावर जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करावी, असे त्यांनी स्पष्ट केले। गाव पातळीवर ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करून या समित्यामार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे अद्ययावत आराखडे तयार करून आपत्ती निवारणाबाबत नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले। आरोग्य व्यवस्थेसाठी लागणारी औषधे, पाण्यातून होणारे आजार लक्षात घेता पुरेशा प्रमाणात ब्लिचिंग पावडर, स्वच्छतेच्या दृष्टीने नगर महानगरपालिका क्षेत्रातील नाले सफाई, वीज वितरणात अडथळा होणार नाही या दृष्टीने आपत्कालीन व्यवस्थापन या बाबीवर त्यांनी भर देऊन सर्व यंत्रणेला दक्षतेच्या सूचना दिल्या। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी प्रारंभी आपत्ती व्यवस्थापनाबाबत सविस्तर सादरीकरण केले। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।